हॅलो मैत्रिणींनो, मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या मुलीच्या बड्डेच्या निमित्ताने पुण्याला गेले होते. तर मी जाताना मुंबईवरून हा मिसिंग लिंक यूज केला होता. हा मिसिंग लिंक बघा किती सुंदर आहे. म्हणजे त्याच्यावरतून जाताना मला इतका आनंद होत होता. मला असं वाटत होतं की मला एंट्री मिळेल, म्हणजे आम्हाला एंट्री मिळेल की नाही. कारण नुकतंच त्या दिवशी उद्घाटन होतं 1 तारखेला. म्हणजे सगळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वगैरे त्याचं उद्घाटन होणार होतं. पण आम्ही खूप एक्सायटेड होतो की आम्हालाही त्याच्यावरून एकदा जायला मिळावं. कारण नवीन नवीन उद्घाटन होतं तर सगळेच खूप एक्सायटेड होते. गाड्यांच्या तुम्हाला न्यूजमध्येही माहिती आहे भरपूर रांगा लागलेल्या होत्या. पण तरीही आम्हाला त्या दिवशी म्हणजे खूप उशिराने त्याच्यावरती एंट्री मिळाली. म्हणजे आम्ही खूप वेळ थांबलो होतो. पण मिसिंग लिंकवरती असा मस्त एक्सपिरियन्स होता ना की तुम्हाला जो घाट लागतो तो घाट तुम्हाला अजिबात चढावाच लागणार नाही आहे तुमच्या गाडीने. डायरेक्टली तुम्ही मिसिंग लिंकमध्ये निघाले की तुम्हाला लोणावळा कसा क्रॉस केला हे पण कळणार नाही आहे. इतकं सुंदर आणि एवढं ॲट्रॅक्टिव्ह दिसत होतं. मला तर असं वाटतं की मी तर माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम अशा कुठल्या तरी ब्रिजवरनं म्हणजे मी ट्रॅव्हल केलेलं होतं. म्हणजे मी माझं पर्सनल सांगते. तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि पण तिथे स्पीडची लिमिट आहे. त्याच्यामुळं जर कोणी त्या रूटने जात असेल तर तिकडे सगळीकडे कॅमेराज वगैरे लावलेले आहेत. जर तुम्ही 80चा स्पीड क्रॉस केला तर मला मला असं ऐकण्यात आहे की फाईन वगैरे बसणार नंतर. तर ते मला काही कन्फर्म नाही आहे. पण मला जे माहिती ते मी तुम्हाला सांगते आहे. आणि मग आम्हाला थोडं लेटच झालं होतं पोचायला. कारण त्या दिवशी भयंकर ट्रॅफिक होती आणि हा व्हिडिओलाही ॲक्च्युली लेट झाला आहे. हा व्हिडिओ तसा खूप आधीच पोस्ट व्हायला पाहिजे होता. पण काही माझ्या फॅमिली इश्यूजमुळं वगैरे म्हणा तो थोडा उशिरा झाला. आणि इथून आम्हाला जायचं होतं बड्डेसाठी. तर आम्ही बड्डेला म्हणजे माझ्या मुलीच्या बड्डेच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही कृष्णा प्युअर व्हेजमध्ये आलो आहे. जे आता पुण्यामधले आणि जे एअरपोर्ट रोड लोहगाव किंवा टिंगरनगरच्या साईडचे असतील त्यांना नक्कीच हे हॉटेल माहिती आहे. ती सर्वच लोकं ह्या हॉटेलमध्ये गेलेली असतील. पण मला पर्सनली सांगायचं तर मला इतकं आवडलं हे हॉटेल. कारण त्याचं टेस्ट म्हणा किंवा त्याचं एंट्रन्स म्हणा, त्याचा ॲम्बियन्स म्हणा खूपच खूपच सुंदर होता. आणि म्हणजे की आपण प्रत्येक ठिकाणी सगळेजण जेवायला जात असतो. असं हॉटेल काही खूप मोठी गोष्ट नाही. पण इकडे जे श्रीकृष्णांच्या रिलेटेड ज्या थीम्स होत्या किंवा जे फोटो फ्रेम लावलेले होते ते मला इतकं सुंदर वाटलं, इतकं सुंदर वाटलं. आणि मी सारखं म्हणजे माझ्या फोटो काढणाऱ्या माझ्या फ्रेंडला म्हणा किंवा कुणाला म्हणा मी सारखं सांगत होते की ॲम्बियन्सचं व्हिडिओ बनव ॲम्बियन्स. कारण मला खूप आवडलं होतं ॲम्बियन्स. जिकडे तिकडे श्रीकृष्णाचे रिलेटेड पोस्टर्स वगैरे होते. आणि हा बघू शकता तुम्ही मेनू. स्टार्टर तर आम्हाला एवढा जबरदस्त आवडला ना. कारण तो काहीतरी ग्रीन कलरचा पालकचा स्टार्टर होता. त्याच्यामध्ये पनीरला चीजमध्ये कोट केलेलं होतं. पण मला आता त्याचं नाव मी आठवत नाही आहे. आणि त्यांचं मेनू कार्ड जर बघणार ना तर ते इतकं ॲट्रॅक्टिव्ह होतं ना. प्रत्येक मेनू कार्डच्या पेजवर माहिती दिलेली होती. खूप सुंदर